नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2025 या आठवड्यात वृश्चिक राशीचे जातक आत्मपरीक्षण, परिवर्तन आणि आर्थिक स्थिरता यावर लक्ष केंद्रित करतील। तुमचा स्वामी मंगळ हा भाग्यस्थानात असल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना गती प्राप्त होईल। आठवड्याच्या मध्यात सूर्य 17 ऑक्टोबरला तुमच्या 12व्या स्थानात प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुम्हाला अनावश्यक खर्च आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे। दुसरीकडे शुक्र तुमच्या कर्मस्थानात असल्याने तुमच्या व्यावसायिक जीवनात आकर्षण आणि यश मिळेल। आठवड्याच्या शेवटी धनत्रयोदशीच्या निमित्ताने आर्थिक नियोजन आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे। सोमवार 13 ऑक्टोबर 2025 चंद्र रास आहे मिथुन। अनपेक्षित लाभ, गूढ विद्या आणि आयुष्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा। 8व्या स्थानातील चंद्राची स्थिती तुम्हाला गहन विचार करण्यास प्रवृत्त करेल। मंगळ भाग्यस्थानात असल्याने तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळेल। अहोई अष्टमीमुळे संततीच्या कल्याणासाठी केलेले उपाय शुभ ठरतील। आर्थिक व्यवहार आणि कर्जाच्या बाबतीत स्पष्टता ठेवा। मंगळवार 14 ऑक्टोबर 2025 चंद्र रास आहे कर्क। उत्कृष्ट भाग्य, प्रवास आणि उच्च शिक्षणाची संधी। भाग्यस्थानातील चंद्र तुम्हाला धैर्य आणि आत्मविश्वास देईल। प्रवासाचे योग आहेत, विशेषतः कामाशी संबंधित। उच्च शिक्षण किंवा नवीन कौशल्य शिकण्यास उत्कृष्ट दिवस आहे। तुमचा प्रामाणिकपणा कामाच्या ठिकाणी मोठा सन्मान मिळवून देईल। बुधवार 15 ऑक्टोबर 2025 चंद्र रास आहे कर्क। धार्मिक विधी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम। पुष्य नक्षत्राचा प्रभाव तुमच्या भाग्याला अधिक मजबूत करेल। गुरु 8व्या स्थानात असल्याने अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो। संवादाच्या माध्यमातून मोठ्या लोकांकडून किंवा गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळेल। करिअर मधील गुंतलेल्या बाबीवर मार्ग काढण्यास यश मिळेल। गुरुवार 16 ऑक्टोबर 2025 चंद्र रास अजून कर्क आहे। धार्मिक आणि नैतिक निर्णयांसाठी उत्तम। आश्लेषा नक्षत्राचा प्रभाव तुमच्या भावनात्मक स्तरावर थोडा गुंतागुंत निर्माण करू शकतो। कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा। सूर्य अजूनही लाभस्थानात असल्याने आर्थिक आवक चांगली राहील, पण 16 ऑक्टोबर नंतर आर्थिक नियोजन आवश्यक आहे। शुक्रवार 17 ऑक्टोबर 2025 रमा एकादशी आणि वसुबारस चंद्र रास आहे सिंह। करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचा दिवस। शुक्र तुमच्या 10व्या स्थानात असल्याने तुमचा कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल। रमा एकादशीमुळे आध्यात्मिक उन्नती होईल। वसुबारस घरी सुख समृद्धी घेऊन येईल। नोकरीत किंवा व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेण्यास हा दिवस उत्तम आहे। शनिवार 18 ऑक्टोबर 2025 धनत्रयोदशी धनतेरस शनिवारी तुमची चंद्र रास आहे सिंह। व्यावसायिक यश आणि आर्थिक प्रगतीसाठी उत्कृष्ट। धनत्रयोदशीचा हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक स्थिरता आणि आरोग्य घेऊन येतो। कर्मस्थानातील चंद्राचा आणि शुक्राचा प्रभाव तुम्हाला व्यावसायिक यश देईल, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल। नवीन गुंतवणूक, विशेषतः जमीन किंवा स्थिर संपत्तीत करणे शुभ ठरेल। धन्वंतरीच्या कृपेने आरोग्य चांगले राहील। रविवार 19 ऑक्टोबर 2025 चंद्र रास आहे कन्या। आर्थिक लाभ, इच्छापूर्ती आणि सामाजिक संबंध वाढतील। दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुम्ही कौटुंबिक आणि सामाजिक उत्सवामध्ये व्यस्त असाल। लाभस्थानातील चंद्रामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक आवक चांगली राहील। तुमच्या मित्रांच्या आणि सामाजिक वर्तुळाच्या मदतीने मोठे काम पूर्ण होऊ शकते। एकूणच या आठवड्यामध्ये व्यवसाय व करिअरच्या दृष्टिकोनाने शुक्र तुमच्या 10व्या स्थानात असल्याने तुमचे करिअर अधिक आकर्षक आणि फलदायी होईल। तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कलात्मकता आणि राजकारण चातुर्य दर्शवाल। 17 ऑक्टोबर नंतर प्रवासाचे किंवा परदेशी संबंधातून लाभाचे योग आहेत। भागीदारीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे। तुमचा आत्मविश्वास आणि आर्थिक नियोजन तुम्हाला मोठी झेप घेण्यास मदत करेल।
18 ऑक्टोबरला नवीन उत्पादनाचे किंवा सेवेचे लॉन्चिंग करणे शुभ ठरेल। या आठवड्यात व्यावसायिक यशामुळे उत्पन्न वाढेल। गुरु 8व्या स्थानात असल्याने अनपेक्षित वारसा किंवा मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे। 19 ऑक्टोबरला लाभ स्थानातील चंद्र इच्छापूर्ती आणि आर्थिक लाभ दर्शवतो। 17 ऑक्टोबर नंतर सूर्य वेळा स्थानात आल्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो। विशेषतः आरोग्य किंवा परदेशाशी संबंधित खर्चावर नियंत्रण ठेवा। धनत्रयोदशीच्या दिवशी केलेली सुरक्षित गुंतवणूक भविष्यासाठी चांगली आहे। विवाहित लोकांच्यासाठी तुमचा गहन स्वभाव तुमच्या जोडीदाराला आकर्षण देईल। शुक्र कर्मस्थानात असल्याने तुमच्या यशामुळे तुमचे वैवाहिक जीवन अधिक आनंदी होईल। तुमच्या जोडीदाराला त्यांच्या करिअरमध्ये सहकार्य करा। प्रेम संबंधात तुम्ही गंभीर आणि वचनबद्ध असाल। मनोरंजन आणि कलात्मक ठिकाणी भेटीगाठी आणि रोमॅन्स वाढतील। अविवाहितांसाठी कामाच्या ठिकाणी नवीन संबंध सुरू होण्याची शक्यता आहे। कुटुंबात धार्मिक आणि उत्सवाचे वातावरण राहील। वडिलांकडून किंवा गुरुजनांकडून महत्त्वाचा सल्ला मिळेल। भावंडाकडून सहकार्य मिळेल। तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल। तुम्ही संशोधन किंवा गूढ विषयावर सखोल चर्चा करण्यात यशस्वी व्हाल। 19 ऑक्टोबरला मित्रांकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या बाबतीत सूर्य 17 ऑक्टोबर पासून वेळा स्थानात येत असल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा थोडी कमी जाणवू शकते। धन्वंतरी जयंतीला 18 ऑक्टोबरला तुमच्या आहारावर आणि नियमित तपासण्यावर लक्ष केंद्रित करा। ध्यान आणि योग केल्याने मानसिक शांतता मिळेल। पुरेशी विश्रांती आवश्यक आहे। महिलांसाठी या आठवड्यात तुमच्या करिअरला नवीन दिशा मिळेल। तुमच्या गुणांना आणि मेहनतीला मान्यता मिळेल। अहोई अष्टमी आणि रमा एकादशीमुळे तुमच्या आध्यात्मिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन येईल। विद्यार्थ्यांच्यासाठी या आठवड्यात गुरु 8व्या स्थानात आणि मंगळ भाग्यस्थानात असल्याने संशोधन, इंजिनिअरिंग किंवा गूढ विद्यांचा अभ्यास करण्यासाठी हा आठवडा उत्कृष्ट आहे। तुमच्या अभ्यासातील मेहनतीला नशिबाची साथ मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक यात्रा किंवा तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याचे योग आहेत। आरोग्याच्या बाबतीत नियमित तपासणी आणि सावधानगिरी आवश्यक आहे। कौटुंबिक संबंधातून आनंद मिळेल। या आठवड्याचे काही उपाय: रोज सकाळी हनुमान चालीसा किंवा संकट मोचन स्तोत्र वाचा, यामुळे आत्मविश्वास आणि शक्ती वाढेल। रोज विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्यास वेळस्थानातील ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होईल। 17 ऑक्टोबर नंतर हा उपाय महत्त्वाचा आहे। घराच्या दक्षिण दिशेत स्वच्छता ठेवा आणि तिथे लाल रंगाची वस्तू ठेवा। 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा उत्तर दिशेला तोंड करून करा। गरजूंना लाल मसुरीची डाळ किंवा गुळ दान केल्यास उत्तम फळ मिळेल। या आठवड्यातील शुभ रंग आहेत लाल, मरून आणि नारंगी। शुभ अंक आहेत 9 आणि 1। शुभ दिशा आहे दक्षिण आणि उत्तर। या आठवड्यामध्ये तुम्ही सत्याचा शोध आणि गहन विचार तुम्हाला मोठी शक्ती देईल। कोणतीही गोष्ट वरवर पाहू नका, तर खोलवर जाऊन सत्य स्वीकारा। तुमच्या प्रगतीसाठी आंतरिक परिवर्तनाची तयारी ठेवा। हा आठवडा तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती आणि आर्थिक स्थिरता घेऊन येत आहे। पण गुप्त शत्रूंपासून आणि अनावश्यक खर्चापासून सावध राहा। आत्मविश्वासाने आणि शांतपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करा। तुमचा हा आठवडा शुभ जाओ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा। पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया। श्री स्वामी समर्थ।